माय बॉयफ्रेंड्स रिएक्शन. येस हा. अरे बाप काय मी पहिल्यांदा साडी घातली. अशी काय बघते बोलल माणूस आता येतात बरं काय. हाऊ टू वेअर लुंगी पण लुंगी ह्यालाच घालताय आसपास येत नाही फोर व्हीलर शिकते बघा. सॉरी ना रे मित्रा, सॉरी. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आम्ही खूप दिवसांनंतर व्हिडिओ शूट करायला चाललेलो आहे आणि आता वेळ मिळालेला आहे. तर आपण विचार केला की व्हिडिओ शूट केला पाहिजे. तर आता बनी आणि मी चाललोय व्हिडिओ शूट करण्यासाठी. काही तिच्या डोक्यात होत्या ज्या नाही का व्हिडिओज बनवायच्या माझ्यासोबत, त्या तिने आणलेल्या आहेत लिस्ट बनवून. तर ती 2-3 दिवसापासून मुंबईवरून पुण्याला आलेली आहे. तर ती लिस्ट बनवून आणलेली आहे. तर आता काय काय बनवायचं आहे ते बनवायला चाललो आहे. ब्लूटूथ स्पीकर पण घेतलेला आहे. मी गाडीत येऊन अर्धा तास झालं बसलोय पण ती अजून आवरतीच आहे. आता ती आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो पण की ती कशी रेडी झालेली आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज पण येईल आम्ही कोणती रील बनवायला चाललेलो आहे. विशाल रिएक्शन दे. मी पहिल्यांदा साडी घातली. पहिल्यांदा घातली अरे असतं. पहिल्यांदा साडी घातली हो, कशी काय? ते असतं नाही का होतं. आज मी खूप वर्षानंतर साडी घातली. सी माय हजबंड रिएक्शन, सी माय बॉयफ्रेंड्स रिएक्शन. येस गाइस, काय क्यूट दिसते बाप. नाही नाही, असं नाही, असं मग? नाही. मी सांगते हे बघ, असं कर, असं. ओ शोभा. असं फेक वाला करू. हा हा. अरे बाप काय भारी. मी पहिल्यांदा बघतो तुला असं एवढं भारी. आई शपथ, असं कर. आई शपथ, काय ती गोड गो बाई. काय देवा, ती काय गोड. नाचली मला, असं कर. अरे बापरे. पाय पड, पाय पड, बरोबर पाय चाललंय ना मी? बरोबर चाललंय ना? हो हो हो, असंच असंच. ट्रेन होतोय ना मी हा आता. हा हा, राईट अच्छा राईट. गाईस, कारण आपल्याला अशी सवय नव्हती ना गाईस. मागचा कॅमेरा चालू आहे, मला अशी सवय नव्हती. 5 मध्ये कर ना, ते खूपच झूम वाटतंय मला असं. काय तर तू अर्धा तास का लेट झाली हे ते बघा ना. जगात पाण्याची कमतरता असेल. पाणी दरमिशा. तर गाईस चला आता आपण निघूया. आम्हाला सी माय वॉटरप्रूफ मेकअप. सी गाईस. तर आम्हाला निघायचं होतं सकाळी 10 वाजता, पण आता खूप उशीर झालेला आहे. प्लीजच, हे तर म्हणूच नको की मी मला हो आता मी इतके दिवस झाले फोन धरला नाही. सॉरी हा असं धरतो. इतके दिवस व्लॉग बनवला नाही ना, तर फोन धरायचं विसरलो होतो. तर जाऊ आता पटकन. लय उशीर झालेला आहे कारण परत संध्याकाळी लवकर पण यायचे घरी. हे बघा डान्सच्या रील साठी काय काय करायला लावले मला. लुंगी बिंगी सगळी विकत घेतली आता जस्ट मी. अशी काय बघते बोलल माणूस आता. येतात बरं काय. आता नाही घेतली तरी कधीतरी घेतली ना. हा, कधीतरी सांग ना. तुझ्या शूट्स ला लागत होती म्हणून तू घेतलेली आहे. माझ्या कोणत्या शूटला लागलं? हो, किती गाणी केली. ही ऍक्च्युली मी एका मित्राचं लग्न लुंगी असं आहे बघ. त्याला कळण घ्यायच काही विषय नाही, पण आम्ही ती रील बनवणार आहे. काय माहिती बा, पवाचा मालिका काय रे त्याचं नाव? ज्याने रील केली तो आता येईल, त्याला विचारू थांब. त्याला पण नसेल माहिती. म्हणून तर त्याला विचारायचं. तर गाईज ही डायरेक्ट इझी टू यूज आहे. हा इडली वडा दिसतोय आणि मी पुरणपोळी. हे ना, ही लुंगी आहे ना ऍक्च्युली ना एवढी इझी आहे ना, म्हणजे हाऊ टू वेअर लुंगी. हा ब्लॉगचा टायटल ठेव, हाऊ टू वेअर लुंगी. गेट रेडी विथ मी गाईज. लुंगीने घातली लुंगी. हे ना याला इलेस्टिक आहे, त्याला चिटकायचं. इलास्टिक आहे. इलास्टिक इलेस्टिक म्हणतात. इलास्टिक म्हणतात त्याला. वेलक्रो इंग्लिश मध्ये वेलक्रो म्हणतात, मराठीमध्ये इलेस्टिक. आता आम्ही लहानपणापासून तर आम्हाला घरात हे इलास्टिक असं असतं. ओढायचं ए, इलास्टिक म्हणजे स्ट्रेचेबल ना. स्ट्रेचेबल जे तुझ्या शॉर्ट्सला आहे. चिटकवायचे सर. हे फेविस्टिक म्हणजे. आता आम्हाला लहानपणापासून ते हेच सांगितलं. हे फेविस्टिक इलास्टिक नाहीये.
ते काय म्हणतील हाऊ टू वेअर लुंगी, पण लुंगी ह्यालाच घालताय. चलो गाईज असं घालायची ना, अशी उलटी करायची बस. एवढी लूज खाली पडेल लुंगी. नाचताना. हटाओ लुंगी बजाओ पुंगी गाइस. चलो गाइस, चलो अभी है ना रील शूट करेंगे, आपको उधर देखने के लिए मिलेगा. किधर? इंस्टाग्राम पे. अभी आप बोलोगे एक्चुअली वडक्कम. बीच में से हिंदी कैसे चालू हो गए, तो आओ हिंदी ऑडियंस भी आओ जुड़ने के लिए. मराठी येत नाही हिंदी तरी या. मराठी ऑडियंस बोलेंगे कि मराठी, पहले मराठी में ब्लॉग डालो फिर हिंदी में देखिए. लो बापरे, तर गाईज ऋषा तिला गाडी शिकवते बनीला. आणि तिला आता आपण तुम्हाला माहिती आहे ना, मध्ये आपण एक ब्लॉग टाकला होता, बनीला एक गाडी घेतली ती वेस्पा. म्हणजे ती पण एवढी मागं लागून घेतली आहे ना की मला माझ्याकडे एकटीकडे गाडी नाही, सगळ्यांकडे गाडी आहे. आणि तिला ॲक्च्युली 4 व्हीलर घ्यायची होती त्यावेळेस, पण मी तिला कन्व्हिन्स केलं की तुला येत नाही 4 व्हीलर, तर 4 व्हीलर घेऊ नको, कारण ती लावून पडून राहील. म्हणून आम्ही 2 व्हीलर घेतली. आणि आम्ही तिला कन्व्हिन्स केलं की नाही का, एक तरी 2 व्हीलर घे, जेणेकरून तुला ओला उबेर चालवायला, ओला उबेरनी जायला पैसे वाचतील. अशी वेस्पा घेतली. आणि वेस्पा 1.5 वर्षापासून घरापाशी पडून आहे, चालवत नाही. आणि वेस्पाच येत नाही, 4 व्हीलर शिकते बघा. तर मी पण एकदा प्रयत्न केला होता चालवायला शिकवायचा. माझी गाडी छोटी आहे नाही, मी शिकवायचा प्रयत्न केला होता, पण तिची हाईट छोटी असल्यामुळे ना तिचं काय म्हणतात, सीट एवढं पुढं घेऊन बसायला लागायचं. आणि तिला ती खूप भीती वाटते 4 व्हीलर चालवायची. आता बघा येते. तर तेच 4 व्हीलर घ्यायची म्हणते. येत तर काय नाही तिला अजून. म्हणजे माझं काय मत आहे, ॲक्च्युली अगोदर डोकं चालवायला आलं पाहिजे, मग गाडी चालवायला गेलो पाहिजे आपण. शिकली का गाडी? हा गाईज फायनली बनीला गाडी शिकवली. बनीला आम्ही गाडी शिकवली गाईज. फोनवरून आम्हाला कनेक्ट होता, फोनवर सांगत होता. अरे मी सांगितलं होतं त्याला, बनी आल्याच्या नंतर तिला गाडी शिकव. अच्छा केस नीट कर, कशी घाण दिसते. अच्छा. चांगली चालवली. फीडबॅक म्हणजे आधी मला भीती वाटली, पण नंतर इथे दाताला पण लिपस्टिक लागली, ती पण पुस. पण काय मुद्दा पण करतोय. हे पण चालू शकते नाही प्रॉपर. म्हणजे मला मारायचं असेल तर मी देऊ शकतो तिच्या हातात. 100%. आधीची गोष्ट होती, तुला मारायचं असेल त्याकडे देऊ शकत होता. अच्छा आता नाही, आता वाचायचं असेल तर देऊ शकतो. अच्छा हो. एवढी तर प्रॉपर चालू ओके गाईज. ब्लॅक फिल्म मध्ये शिकली अजून गाडी. गाईज फायनली मी आणि ऋषीने तिला गाडी शिकवली. गाईज आणि गाईज आर द प्रूफ. माझ्याकडून प्रूफ आहे. तू स्वतः शिकवत माझ्याकडून प्रूफ आहे, तू गाडी शिकत होती. सांगते तुला. पण मी त्याला फोनवरती सांगितलं होतं, बनी आल्याच्या नंतर गाडी शिकव. आमच्या गाडीत पण फोन होता. आमच्या त्याचा प्रूफ आहे गाईज. मी तिथं स्क्रीनशॉट टाकून याला फोन केलेला मी. आता वाजलेत बघा किती, थांबा जरा. रेकॉर्डिंग टाक. आता वाजलेत 4:30. रेकॉर्डिंग टाक. 4:35 आहे गाईज. तर मग मी तुम्हाला त्याच्या अगोदरचा रेकॉर्डिंग टाक. हे दाखवतो. काय म्हणतो ते, हे दाखवतो. आयफोन वापरतो मी. आयफोन मध्ये रेकॉर्डिंग होत नाही. ऑप्शन आहे. हा पण मला नाही माहिती. मी तुम्हाला याच्या अगोदर स्क्रीनशॉट टाकेन. मी सांगितलं म्हणून शिकली गाडी. गाईज रील बघा. सॉरी ना रे मित्रा, सॉरी. एक सेकंड. आज ब्रेकअप नको करू प्लीज. अरे सॉरी ना, झाले काम कर प्लीज. जाऊ नको. काय झालं? झाली. काय करावं लागतंय. कसं आहे? असं ठेवायला लागतं, म्हणजे प्रेमाने राहतं. गाईज असं ठेवायचं, म्हणजे काय आहे, हा धाकात ठेवायचं. आणि व्हिडिओच्या का ह्याने बनी पाया तरी पडली. बघा माझा पाय कोण किती चांगला आहे. सगळ्यांनी खूप साऱ्या व्हिडिओज केल्या. कारण डोकं आहे, गुडघ्यात. पाया पड. पाय पड. चलो गाईज आता आपण नेक्स्ट आज व्हिडिओ लाईट मार
आज व्हिडिओ म्हणजे एवढे व्हिडिओ बनवले हा. या ऋषाने आतापर्यंत कमीत कमी ना किती बनवले स्वतःवर नाही घे 7 ते 8 व्हिडिओ बनवलेले आहेत. हिने आतापर्यंत 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. माझे 7 त्याच्यासोबत प्रोफाईलला दिसणारच ना. आणि एक पण झाले ना. मी अजून माझी स्वतःच्या चॅनल साठी एक पण नाही बनवलं. काय चॅनल साठी करतोय ना चॅनलसाठी तू हा. चॅनल इथं आम्हाला काय भेटत नाही. युट्यूब मधून पैसे भेटतात मला एकच मला बनवलं. वाटतं मी पैशासाठी नाही, मला लोकांचं मन जिंकण्यासाठी इकडे बघून का हसतोय? नाही नाही Guys, पैशासाठी ब्लॉगिंग जर केली असती तर 100 दिवसात मी आतापर्यंत 50 ब्लॉग टाकले असते. मी 100 दिवस एक पण ब्लॉग नाही टाकले, सोलो कारण आपण लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी ब्लॉग बनवतो. सो गाईज व्लॉग एंड करता आला नाही, कारण रात्री खूप उशिरा आलो आणि त्याच्यामुळं व्लॉग पण एंड नाही केला, कारण मी सकाळी लवकर उठलो होतो 6:30-7 वाजता उठून सगळ्या गोष्टी तयार होऊन व्हिडिओ एडिट करून, म्हणजे जो काल जो व्लॉग पाहिला तुम्ही तो व्लॉग एडिट करून पोस्ट करून मग आम्ही शूटला गेलतो. मग परत रात्री पण यायला लेट झाला म्हणून हा व्लॉग एंड नाही करता आला. तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून मला मोटिवेशन, आणि कमेंट्स पण करत राहा. मागच्या व्लॉगला तुम्ही एवढा खतरनाक प्रतिसाद दिला, एवढ्या भारी कमेंट्स आणि एवढ्या मोठ्या कमेंट्स, बापरे. सगळ्यांच्या कमेंट वाचल्या, जेवढ्यांना रिप्लाय देता आला शक्य झालं तेवढ्यांना सगळ्यांना रिप्लाय दिला. आणि आता जस्ट बनीसाठी डाएटचं एवढ्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. जिमला गेलतो सकाळी लवकर उठून, आज पण 7 वाजता उठलो, म्हणजे सवय लागलेली आहे आता लवकर उठायची. तर आता सगळं सुरळीत चाललेलं आहे रुटीन, कारण मला आत्ता मध्यंतरी खूप घाण सवय लागली होती. त्याच्यावरती मी एक नवीन व्लॉग बनवून की ज्या गोष्टींमुळं नाही का डेली रुटीन जर बिघडल्याच्या नंतर आयुष्यात काय काय होतं ह्या गोष्टी मी फेस केलेल्या आहेत गाईज. आणि आता मी खूप दिवसांनंतर जिमला जातो. आज 5 ते 6 महिने झाले जिम करतोय मी. वेट पण भारी माझं कमी केलेलं आहे, सगळं मेंटेन चाललेलं आहे, उठतोय लवकर, सगळं जातो, जिम बिम करतोय. तर असंच रुटीन आपलं राहायला पाहिजे. प्रार्थना करा माझ्यासाठी, आणि व्हिडिओ आवडली तर परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त कमेंट करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर मला एक मोटिवेशन मिळेल, कारण आता आपले 4 लाख सबस्क्रायबर्स व्हायला फक्त आता 10-15 हजार असे काहीतरी राहिलेले आहेत. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू सो मच.